नमस्कार, मी पंजाब डक. राज्यामध्ये मात्र मी पहिल्यापासूनच म्हटलो होतं 7 ते 14 मध्ये राज्यात मान्सूनचा पाऊस येणार आहे. तर केरळात देखील मान्सून सक्रिय झाला आणि पुढं प्रवासाकडे निघालेला आहे. त्याच्यानंतर आता ते महाराष्ट्राकडे येणार आहे. मात्र 7 तारखेपासून काही भागात 7ला सुरुवात होईल, दक्षिण महाराष्ट्राकडे पुन्हा 8ला पुढं सरकल, 9ला पुन्हा आणखी पुढं सरकल, असं सरकत पुढं सरकणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व मग 14पर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये मान्सून दाखल होईल, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 7 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत राज्यात बऱ्याच भागामध्ये मान्सून व्यापलेला दिसेल, म्हणून हे देखील लक्षात यायचं. पण राज्यात काय झालं की बराच प्रसार माध्यमातून म्हणतात की यावर्षी दुष्काळ पडणार आहे. तर तुम्हाला सांगतो, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. पाऊस थोडाफार कमी राहील, पिकं चांगले येतील. आता परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे, त्याच्यामुळे दोन्ही पिकं येणार आहे, रब्बी येणार आहे आणि खरीप पण येणार आहे. त्याच्यामुळे ही शेतकऱ्यासाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी. पण काय झालं, बऱ्याच प्रसार माध्यमातून म्हणतात की दुष्काळच पडणार आहे. तर तुम्हाला हे सांगत असताना सांगू इच्छितो, यावर्षी पावसाचं जेमतेम सरासरीचं प्रमाण सांगतो कसं पडणार आहे. जूनमध्ये थोडाफार कमी पडेल, पेरण्या होतील, म्हणजे पेरण्या 2 टप्प्यात होतील. एक होतील 7 ते 14 मध्ये होतील आणि नंतर काय होईल 20 ते 30च्या दरम्यान एक पेरणीचा टप्पा राहील. आणि त्याच्यामधून जर काही शेतकरी कोणाची वापसा नसली उरली तर मग 10 जुलै ते 15 जुलैमध्ये तिसरा टप्पा राहील. म्हणजे असे 3 टप्पे पेरणीचे राहणार. पहिल्यापासूनच मी सांगतो, म्हणजे 7 ते 14 मध्ये ज्यांच्याकडे ईदभर ओल गेली तर ते पेरणी करते, आणि त्याच्यानंतर 20 ते 30 मध्ये जिथं पाऊस पडला त्यांच्याकडे ईदभर ओली की ते पेरणी करते. आणि त्याच्यातून जर काही पाऊस नसला, ट्रॅक्टर नाही भेटला, डिझेल नाही भेटलं, त्याच्यामुळे जर उरल्या तर 10 जुलै ते 15 म्हणजे असे 3 टप्पे पेरणीचे होते. पण